नमस्कार. अरुणाचल प्रदेशातील वैद्यकीय प्रवेश 2025च्या प्रक्रियेबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे नीट गुणांवर आधारित MBBS आणि आयुष प्रवेशाचे महत्त्वाचे टप्पे समजून घेऊया. तर सुरुवात करूया की ही सगळी प्रक्रिया नक्की कोण सांभाळतं, म्हणजे कंट्रोल कोणाकडे आहे? ही जबाबदारी प्रामुख्याने 2 संस्थांकडे आहे. एक आहे DHTE म्हणजे उच्च आणि तांत्रिक शिक्षण संचालनालय, आणि दुसरी आहे APSCTE अरुणाचल प्रदेश राज्य तांत्रिक शिक्षण परिषद. सगळी अधिकृत माहिती यांच्याकडूनच येते. अच्छा, तर मग MBBS प्रवेशाबद्दल बोलूया आधी. नीट 2025 गुणांचं महत्त्व किती आहे इथे? खूप जास्त. म्हणजे MBBS प्रवेश पूर्णपणे नीट 2025च्या गुणांवरच अवलंबून आहे. नोंदणी तर आता झालीये 24 ते 30 जुलै दरम्यान. हो, ते ऐकलं. आता पुढे काय, तर 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान चॉईस फिलिंग आहे, म्हणजे कॉलेज आणि कोर्स निवडायचा. मग 8 ऑगस्टला पहिल्या फेरीची जागा वाटप यादी येईल. आणि मग कॉलेजमध्ये जायचं? हो, 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान निवडलेल्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग आणि प्रवेश निश्चित करायचा. त्यानंतर मग दुसरी फेरी आहे 29 ऑगस्टपासून. तारखा थोड्या इकडे तिकडे होऊ शकतात, त्यामुळे वेबसाईट बघत राहावी लागेल. हे चॉईस फिलिंग वगैरे ते कसं करायचं, म्हणजे कुठे अर्ज भरायचा असतो? त्यासाठी apgemc.co.in ही वेबसाईट आहे. तिथे ऑनलाईन नोंदणी करायची. तुमचा नीटचा अर्ज क्रमांक लागतो, मग तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती. डॉक्युमेंट्स पण अपलोड करायचे असतील ना? हो, बरोबर. गुणपत्रिका, सर्टिफिकेट्स, फोटो हे सगळं अपलोड करावं लागतं. आणि फी पण आहे. APST म्हणजे अरुणाचलच्या अनुसूचित जमातींसाठी 500 रुपये आणि इतरांसाठी म्हणजे बिगर APST साठी 700 रुपये. अच्छा, आता जागांबद्दल बोलूया. अरुणाचलमध्ये MBBS साठी जागा तशा कमी आहेत असं म्हणतात, विशेषतः सरकारी कॉलेजमध्ये. काय आहे नक्की? हो, खरंय. जागा मर्यादित आहेत. टोमोरिबा इन्स्टिट्यूट म्हणजे TRIMS नाहरलागुन येथे 50 जागा आहेत MBBSच्या. हे मुख्य कॉलेज आहे तिथलं. याशिवाय राज्याच्या कोट्यातून RIMS मध्ये 7 आणि NIG RIMS मध्ये 50 जागा येतात. म्हणजे एकूण साधारण 94 जागा म्हणता येतील. हो, साधारण तेवढ्या राज्य कोट्याशी संबंधित आहेत. TRIMSच्या 50 जागा महत्त्वाच्या आहेत. आणि गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट, हो. ती फक्त नीट रँकवर ठरते की अजून काही बघतात? आणि ती फायनल असते का? नाही, गुणवत्ता यादी तर पूर्णपणे नीट अखिल भारतीय रँक म्हणजे AIR नुसारच बनते. जसं मागच्या वर्षी 2024 मध्ये झुम्मीझीनी AIR 16997 टॉपला होते. पण लक्षात घ्या, ही यादी तात्पुरती असते. अच्छा, म्हणजे फायनल नाही. नाही, समुपदेशन प्रक्रियेसाठी पुन्हा नोंदणी करावी लागते आणि तेव्हाच कागदपत्रांची खरी पडताळणी होते. अच्छा, आता हे TRIMS बद्दल अजून थोडं ऐकायला आवडेल. म्हणजे तिथला खर्च कसा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काय सोयीसुविधा आहेत? हो, ड्रीम्समध्ये प्रवेशासाठी पात्रता तर 10+2 PCB आहेच. खर्चाचं म्हणालं तर प्रवेशाच्या वेळी अंदाजे 77,100 रुपये शुल्क भरावं लागतं. ओके, यात काय काय येतं? यात साधारण 10,000 सिक्युरिटी डिपॉझिट असतं आणि वार्षिक शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फी सुमारे 43,000 रुपये आहे. आणि सुविधा चांगल्या आहेत तिथे. हॉस्टेल आहे, लायब्ररी, लॅब्स, ऑडिटोरियम, कॅफेटेरिया आणि हॉस्पिटल पण आहे संलग्न. म्हणजे राहण्याची आणि जेवणाची सोय आहे म्हणायची. हो, विद्यार्थ्यांसाठी त्या सुविधा आहेत. ठीक आहे. आता MBBS नंतर आयुषकडे वळूया. म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वगैरे. यासाठी काही निकष आहेत? प्रक्रिया वेगळी असते का? आयुषसाठी पात्रता निकष थोडे वेगळे आहेत म्हणण्यापेक्षा थोडे विस्तृत आहेत. उमेदवार भारतीय नागरिक आणि अरुणाचलचा रहिवासी म्हणजे डॉमिसाईल असावा. वय 31 डिसेंबर 2025 पर्यंत किमान 17 वर्ष पूर्ण हवं. आणि शिक्षण 10+2 PCB आणि इंग्रजी विषयात किमान 50% गुण. आरक्षित वर्गासाठी 40% चालतात. आणि अर्थातच नीट परीक्षा पास असणं गरजेचं आहे. अच्छा, मग यांचं समुपदेशन कसं होतं? अखिल भारतीय कोटा आणि राज्य कोटा यात फरक असतो का? हो, नक्कीच फरक आहे. 15% अखिल भारतीय जागांसाठी म्हणजे AIQ साठी काउन्सिलिंग केंद्रीय पातळीवर ACCC करतं. त्यात 4 फेऱ्या असतात, पहिली, दुसरी, मॉपअप आणि स्ट्रे वॅकन्सी. आणि उरलेल्या 85% जागा? त्या राज्य कोटाच्या जागांसाठी DHT APSCT प्रक्रिया राबवते.
ती बऱ्यापैकी MBBS सारखीच असते, म्हणजे नोंदणी, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट आणि मग कॉलेज रिपोर्टिंग. कागदपत्र पण साधारण सारखीच लागतील मग. हो, बऱ्यापैकी सारखीच. नीट स्कोर कार्ड, फोटो, 10वी-12वीची मार्कशीट, डॉमिसाईल किंवा APST सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट. आणि अरुणाचलमध्ये आयुषसाठी कॉलेजेस कोणती आहेत? म्हणजे BAMS, BHMS साठी? सध्याच्या माहितीनुसार इटानगरमध्ये नॉर्थ ईस्ट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे, जिथे BHMS करता येतं. तिथली अंदाजे वार्षिक फी 95,000 रुपये आहे. आणि BAMS किंवा BUMS? BAMS, BDS किंवा राज्य कोट्याची सध्या तरी विशिष्ट माहिती किंवा कॉलेजेसची नावं समोर आलेली नाहीत. पण प्रक्रिया नीट गुणांवरच आधारित असेल हे नक्की आहे. एकंदरीत मग MBBS असो किंवा आयुष, या काउन्सिलिंग प्रक्रियेत उमेदवारांनी कोणती गोष्ट अगदी लक्षात ठेवली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं पालन, ऑनलाईन नोंदणी वेळेत करणं आणि चॉईस फिलिंग करताना खूप काळजी घेणं. कोणते कॉलेजेस, कोणते कोर्स हवेत याचा क्रम विचारपूर्वक ठरवणं आणि ते वेळेत लॉक करणं. हे महत्वाचं आहे. जागा मिळाल्यावर मग 2 ऑप्शन्स असतात, एक फ्लोटिंग आणि दुसरं फ्रीजिंग. त्याचा अर्थ काय? फ्लोटिंग म्हणजे मिळालेली जागा तात्पुरती स्वीकारायची आणि पुढच्या फेरीत अजून चांगला पर्याय मिळतोय का ते बघायचं. आणि फ्रीजिंग म्हणजे मिळालेली जागा फायनल करायची आणि प्रक्रियेतून बाहेर पडायचं. हा निर्णय शांतपणे घ्यावा लागतो. बरोबर. आणि ती सिक्युरिटी डिपॉझिट बद्दल काय नियम आहेत? ती कधी परत मिळते किंवा जप्त कधी होते? हो, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. MBBS, BDS, आयुष साठी साधारण 5,000 रुपये आणि इतर PCB ग्रुप कोर्सेससाठी 3,000 रुपये सुरक्षा ठेव असते. जर उमेदवाराने प्रवेश घेतला नाही किंवा नियमाप्रमाणे मिळालेली जागा वेळेत सोडली नाही तर ही रक्कम जप्त होऊ शकते. अच्छा. पण जर प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केली किंवा नियमानुसार वेळेत जागा सोडली तर ही रक्कम परत मिळते. त्यामुळे नियम नीट वाचणं आणि वेळेवर रिपोर्टिंग, कागदपत्र तपासणी करणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण अरुणाचल प्रदेशातील 2025च्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा म्हणजे बराच तपशीलवार आढावा घेतला. नीटचं महत्त्व, TRMS सारखी संस्था, अर्ज प्रक्रिया, काउन्सिलिंग, तारखा, खर्च, कागदपत्र या सगळ्यावर बोललो. हो, आणि इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरुणाचलमध्ये जागा मर्यादित आहेत, बरोबर, आणि APST आरक्षणामुळे स्पर्धा अजून वेगळी होते. खरंय. तर मग अशा वेळी जर एखाद्या विद्यार्थ्याला थेट MBBS किंवा आयुष नाही मिळालं तर काय? त्यांनी निराश व्हायचं का? मला वाटतं वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित इतर पर्यायांचा विचार करायला हरकत नाही. जसं पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, नर्सिंग आहे किंवा हेल्थ सायन्समधले इतर डिग्री कोर्सेस आहेत. हे पर्याय सुद्धा करिअरसाठी चांगले ठरू शकतात. याचा विचार नक्की करायला हवा. अगदी बरोबर मुद्दा. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी DHTE आणि APSCTEच्या अधिकृत वेबसाईट्स नक्की चेक कराव्यात. आजच्या या चर्चेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.